जसा दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे तसाच सध्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा पारा पनवेलमध्ये चढताना दिसत आहे। वेळ कमी आणि काम जास्त। निवडणुकीला उरलेत अवघे 10 दिवस आणि अशातच मावळचे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांचे धावते दौरे चालू आहेत आणि त्यांच्या सोबत पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि शिवसेनेचे कार्यकर्ते। शुक्रवारी ते कळंबोलीतील भीमा कॉम्प्लेक्स येथे वाहतूकदार व व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, सेनेचे जिल्हाध्यक्ष शिरीष गरत, महानगर प्रमुख रामदास शेवाळी, ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर, बापूराव ढेमरे, राजेंद्र बनकर व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी स्वतःला निवडून देण्यासाठी उपस्थितांना त्यांनी आवाहनही केले। आपण पाहतो गेल्या 5 वर्षांच्या कालखंडामध्ये देशातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि आपल्या महानगरातील सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने आणि त्या सरकारमध्ये तुमच्या वतीनं प्रश्न मांडण्याची जी संधी खासदार या रूपाने आपण सर्व त्यांना देत असतो। माझ्या ह्या व्यापारी बंधूंना मी विनंती करेन, आपण या व्यापारी संकुलामध्ये काम करत असताना 700-800 आपले ऑफिस आहे, 7x4 बजेटला आपण 2802,000 मतदान आपलं इथेच होत असतं। परंतु आपण व्यवसायामध्ये गुंतलेले असताना मी सर्वांना विनंती करेन की निवडणूक ही 5 वर्षांनी आलेली आहे, परंतु हे सगळं व्यापार आणि आपलं स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आपल्याला सरकारच्या माध्यमातून काही गोष्टी घडतात, त्यावेळेला त्या सोडून घेण्यासाठी आपल्याला खासदार आमदारांची गरज बसते आणि ती चांगला व्यक्ती आपण तुमच्या आमच्या सर्वांना तिथे निवडून दिला तर आपल्या भविष्यात येणाऱ्या गरजा भागवण्याचं काम आपल्याला या महत्वाच्या व्यक्तीकडे होत असतं। मी बंधूंना सगळ्यांना विनंती करेन की येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये आपण सर्वांनी मिळून आपल्या आवडीच्या खासदारांना मताधिक्य जास्त प्रमाणात कसं मिळेल याची आपण सर्वांनी काळजी करू। माझ्याबरोबर या विभागाचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रमुख श्रीजी गरत, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, त्याचबरोबर सर्व भीमाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आम्ही खूप बैठका आज पनवेलमध्ये लावलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचणं शक्य होत नाही। 4:30चा टायमिंग खारघरला दिलेला आहे। आमदार साहेबांना सारखे कॉल येतात, त्या ठिकाणी मीटिंगला बसलेले कार्यकर्ते फोटो पाठवतात की 1 तास झालेला आहे। माझी तुम्हाला विनंती राहील, प्रचंड मोठा मतदारसंघ आहे, 22.5 लाख मतदार असलेला या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून शक्य तिथे मतदारांना भेटण्याचा प्रयत्न करतोय। ही निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण निवडणूक आहे। देशाच्या पूर्णपणे निर्णय घेणारी, देशाची सत्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये देण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण निवडणुकीला मतदान करण्यासाठी आपल्याला 29 एप्रिलला निर्णय घ्यायचा आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI महायुती या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून महायुतीचा उमेदवार म्हणून या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाकडून मला अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे। गेले 5 वर्ष या संपूर्ण विभागाशी एक कार्यकर्ता म्हणून जनमानसामध्ये जोडले गेलेलो आहे आणि देशाच्या संसदेमध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून उत्तमपणे त्या ठिकाणी प्रश्न मांडून अनेक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मी केलेलं आहे। या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक ज्यांनी राज्याची उजळी खाली करून या राज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठा संपत्ती जमा केलेली ती माझ्या समोर घराणेशाही उभी आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते देशाच्या संसदेमध्ये काम करणारा लोकप्रतिनिधी एवढीच माझी ख्याती आहे। परंतु गेले 25 वर्ष काम करत असताना प्रामाणिकपणे या संपूर्ण परिसरामध्ये मी काम करत आलेलो आहे आणि कामाच्याद्वारे, लोकसंपर्काच्याद्वारे आणि प्रामाणिक काम केले या सगळ्या बाजू पाहून या विभागातील मतदार माझ्याशी जोडले गेलेला आहे। मला माझे नम्रपणे आव्हान राहील, एक उमेदवार म्हणून आणि या भागामध्ये काम केलेला लोकप्रतिनिधी म्हणून येणाऱ्या देशाच्या लोकसभेमध्ये पुन्हा एकदा संधी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहकार्य करण्यासाठी आपण धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान करतो। आपण सगळे जाणकार आहात, व्यापारी आहात। या देशाची अर्थव्यवस्था खरं तर सुधारण्याचं काम, त्याची व्यवस्थितपणे घडी घालण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेले। गेले 50 वर्षाचा भ्रष्टाचार 5 वर्षामध्ये संपुष्ट आणण्याचं काम देखील केंद्र सरकारने केलेले। राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली एक चांगलं सरकार काम करते
आणि देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक चांगलं सरकार काम करते. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान करतो. 3 नंबरला माझं नाव आहे, धनुष्यबाण हे चिन्ह आहे. आणि रामदास शेवाळेंनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वेगळे नाही, 25 वर्षाची युती आहे. सर्वसामान्य कुणी मतदाराला सांगितलं तरी त्याला माहिती आहे निशाणी. त्यामुळे काय कन्फ्युजन काही होत नाही. होतं कन्फ्युजन तुम्हाला? नाही. मतदार सगळ्यात राजे आहे, तो हुशार आहे, तो चाणाक्ष आहे, तो ओळखतो